जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार रसिक हो. RRC नेटवर्क प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या या सदरात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. रसिक हो, आज आपण जाणून घेणार आहोत प्रोटेक्शन ऑफ वुमन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, म्हणजे घरगुती हिंसाचार व स्त्रियांच्या पोटगीचा कायदा. प्रेक्षक हो, समाजव्यवस्थेत लग्नानंतर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तर प्रेमरूपी वेलीवर फूल फळांनी व आनंदाने संसार बहरून येतो. घर म्हटलं की विनोद, प्रेम, रुसवे फुगवे, एकमेकांवर रागवणं, लुटूपुटूचं भांडण हे चालायचंच. पण हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीत स्त्री पुरुषांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होतो आहे आणि वाद, भांडणं, तंटे इतके विकोपाला जात आहेत की हिंसाचार व्हायला लागलाय. यात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण अधिकच आहे. असहाय्य होऊन या वंदनीय अशा स्त्रीला दयनीय अवस्था आलेली आहे. शेवटी त्यांना पोटगीसाठी धाव घ्यावी लागते, ती न्यायालयाकडे. याविषयी कायदेविषयक माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत तज्ज्ञ, मार्गदर्शक, आदरणीय मोतीसिंहजी मोहता. RRC नेटवर्कच्या वतीने मी आपले स्वागत करतो. थँक्यू सर, थँक्यू. माननीय मोतीसिंहजी मोहतांविषयी सांगायचं झालं, आपल्या येथील बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत. माजी चेअरमन, सदस्य बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोवा, अध्यक्ष लालबाग तपे हनुमान संस्थान अकोला, अध्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. 1978 पासून वकिली व्यवसायात आहेत सर. जिल्हा सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालय नागपूर इथे त्यांची वकिली कार्यरत आहे. अशी त्यांची ख्याती अकोला जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. चला तर मग आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात. सर, जनसामान्य व अज्ञानी ज्यांच्या धाडस नाही, मनात एक सामाजिक कौटुंबिक भीती असणाऱ्यांकडून काही प्रश्न आपल्याकडे आली आहेत. आपण त्या प्रश्नांकडे वळूयात. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शक्यतोवर कुणावरच ही अशी वेळ येऊ नये, पण समजा नवरा सांभाळ करत नसेल, नवऱ्यासोबत स्त्रीला राहायची इच्छा नसेल, तर तिने पोटगीसाठी कोणत्या न्यायालयात जावे व पोटगीचे कोणकोणते कायदे आहेत, आपण सविस्तर सांगाल का प्लीज? आपल्या या देशामध्ये सामाजिक रचनेमध्ये स्त्री आणि पुरुषाला महत्त्वाचं आणि मानाचं स्थान आहे. दोघांच्या भावना लग्न झाल्यानंतर एकमेकांनी समजून घ्यावं अशी एक संकल्पना आहे. परंतु दुर्दैवाने काही प्रसंग असे जीवनामध्ये घडतात की स्त्रीला आपल्या हक्कासाठी आपल्या नवऱ्याशी भांडावं लागते किंवा सासरच्या मंडळीशी भांडावं लागते. आणि या भांडण म्हणजे रस्त्यावरचं भांडण नाही, कायदेशीर लढाई लढावी लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये तिला कायद्याचं पाठबळ असणं अतिशय गरजेचं आहे. आणि अगदी इंग्रजांच्या काळापासून आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतरसुद्धा वेगवेगळे कायदे पोटगीच्या संबंधामध्ये या देशामध्ये आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं जे कलम आहे CRPCचं 125 कलम, भारतीय दंड प्रक्रियेचं 125 कलम. जुन्या CRPC 1973मध्ये CRPC अमेंड झाला, त्याच्या आधीसुद्धा कायद्यामध्ये तशी तरतूद होती. पण या 125 कलमाच्या अंतर्गत कोणतीही स्त्री आपल्या पतीच्या विरुद्ध, लहान मुलांसाठी आपल्या पतीच्या विरुद्ध पोटगीसाठी जाऊ शकते. आणि याच्यामध्ये जातीचा कोणताही विचार झालेला नाही. ती कोणत्याही जातीची स्त्री असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, बुद्ध असेल किंवा जैन असेल किंवा कोणत्याही जाती धर्माची असेल, तिला या कायद्याच्या अंतर्गत जे आहे पतीच्या विरुद्ध पोटगी मागण्याचा अधिकार आहे. या 125च्या अंतर्गत पत्नीला आणि लहान मुलांना तर अधिकार आहेतच, पण इव्हन जर म्हातारे आईवडील असतील आणि त्यांनासुद्धा जर मुलं सांभाळत नसतील तर त्यांनासुद्धा खावटी मागण्याचा, पोटगी मागण्याचा अधिकार जो आहे या 125 कलमाच्या अंतर्गत आहे.
आणि हे एक जे कलम आहे हे या समाज रचनेमध्ये अतिशय महत्त्वाचं कलम स्त्रियांना किंवा जे म्हातारे आईवडील आहेत त्यांना मुलांनी सोडून दिलेलं आहे त्यांना एक प्रकारे आधार पोटगी मिळण्यासाठी हे कलम महत्त्वाचं आहे. आणि या कलमाचा जर विचार केला तर याच्या आधी या कलमाच्या अंतर्गत स्त्री आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध खावटीसाठी जात होती आणि लहान मुलं असतील तीसुद्धा जात होते. आईवडीलसुद्धा या कायद्याचा आधार घेऊन कोर्टामध्ये मुलांच्या विरुद्ध पोटगी मागण्यासाठी जात होते. सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की पोटगी किती मिळेल हे न्यायालय कसं ठरवतं आणि कधीपर्यंत स्त्रीला पोटगी मिळते? आता जर नवरा बायकोमध्ये जर भांडण निर्माण झालं आणि ते जर न्यायालयामध्ये गेलं तर पत्नी जोपर्यंत दुसरं लग्न करत नाही तोपर्यंत ती पोटगीसाठी पात्र आहे. मुलांचा आणि मुलींचा जर प्रश्न असेल खावटीच्या संबंधामध्ये पोटगीच्या संबंधामध्ये तर मुलगा जो आहे तो 18 वर्षाच्या होईपर्यंत वडिलांकडून खावटी मागू शकतो. 18 वर्षाच्या नंतरसुद्धा जर मुलगा विकलांग असेल, स्वतः काही म्हणजे शारीरिक कोणताही व्यंग असेल तो पोटगीसाठी पात्र आहे. परंतु जोपर्यंत मुलींचा जर प्रश्न असेल तर मुलगी जोपर्यंत लग्न होत नाही त्या मुलीचं तोपर्यंत ती वडिलांकडून खावटी मागण्यासाठी पात्र आहे आणि त्या वडिलांना ती खावटी द्यावीच लागते. आता स्त्रीला खावटी कशी आणि त्याचा रेशो काय आहे तर असं काही त्याच्यामध्ये एक मापदंड ठरलेला नाही. कोर्टामध्ये त्या कायद्यामध्ये असं कोणतंही कोडं दिलेलं नाही, त्याचा काही टेबल दिलेलं नाही की असं असं द्यायला पाहिजे. सामाजिक जो दृष्टिकोन आहे तो समोर ठेवून खावटी देण्यात येते, पोटगी देण्यात येते आहे. आणि नवऱ्याचं उत्पन्न काय आहे, त्यांचं सोशल जे आहे ते कोणत्या परिस्थितीमध्ये राहतात, समाजामध्ये त्यांचं काय स्थान आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून आणि जे समोर पुरावे येतात त्याचा विचार करून कोर्ट जो आहे तो खावटी देत असतो. जर पगारदार नवरा असेल तर त्याला जो काही समजा एक 50,000 त्याला पगार असेल तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कटौती असेल, स्टँडर्ड डिडक्शन कमी करून त्याच्यावर काही जबाबदारी असेल आईवडिलांची ती कमी करून मग मुलं आणि पत्नी यांना त्याप्रमाणे खावटी देण्यात येते. आता जर विचार करतो अर्ध्यापेक्षा थोडं कमी 30 ते 40% त्याच्या पगारातून त्याला खावटी कोर्ट देऊ शकतो. म्हणजे खरोखर त्यांना न्याय मिळाल्याचं समाधान मिळत असेल. अगदी बरोबर सर. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की पोटगीला कोण कोण पात्र असतं? ज्या पत्नीचा त्याग केलेला आहे तिची मुलं ते पोटगीसाठी पात्र आहेत. आईवडिलांना जर मुलं सांभाळत नसेल ते सुद्धा पोटगीसाठी पात्र आहेत. आता याच्यामध्ये महत्त्वाचा एक प्रश्न येतो की आईवडील जे आहेत ते फक्त मुलालाच खावटी मागू शकतात का? लग्न झालेल्या मुलीला आईवडील खावटी मागू शकतात का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर येऊ शकतो. अगदी बरोबर. आणि त्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्वात आधी मुंबई हायकोर्टाने एक न्यायनिवाडा 1985 साली देण्यात आला आणि त्याच्या अंतर्गत एक लग्न झालेल्या मुलीच्या विरुद्ध ती डॉक्टर होती मुलगी, आईवडिलांनी पोटगीसाठी केस दाखल केली आणि त्या मुलीनं म्हटलं की आता माझी जबाबदारी संपलेली आहे, माझी लग्न झाली, सासरी आलेली आहे, त्यामुळे आईवडिलांना पालनपोषण करण्याची माझी जबाबदारी नाही. पण कोर्टाने आपल्या या देशातील सामाजिक जी संरचना आहे त्याचा विचार केला आणि मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये कोणताही फरक जर कायद्याच्या अंतर्गत नसेल तर लग्न झालेली मुलगीसुद्धा आईवडिलांना खावटी देण्यास जबाबदार आहे असा आदेश दिला आणि तिला त्या आईवडिलांना खावटी मंजूर केलेली आहे. त्यामुळे लग्न झालेली मुलगीसुद्धा आईवडिलांना खावटी देण्यास जबाबदार आहे. पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये आता एक कधी असा प्रश्न येतो की नवरा बायकोला खावटी मागू शकतो का? हो. त्याचा बायकोचा प्रश्न झाला की पत्नी खावटी मागणार, पण पती नवऱ्याला खावटी मागू शकतो का, बायकोला खावटी मागू शकतो का? याचा जर आपण विचार केला तर त्या 125च्या अंतर्गत अशी तरतूदसुद्धा आहे की जर पत्नी कमावती असेल आणि पती काही करत नसेल, त्याला कोणतंही उत्पन्नाचं साधन नसेल, तो पतीसुद्धा पत्नीच्या विरुद्ध खावटीसाठी पोटगीसाठी अर्ज न्यायालयामध्ये करू शकतो. आता या संबंधामध्ये वेगवेगळे न्यायनिवाडे वेगवेगळ्या न्यायालयामध्ये आलेले आहेत आणि त्या निमित्तानं पतीसुद्धा जर त्याला उत्पन्नाचं साधन नसेल तर पत्नीविरुद्ध पोटगी मागू शकतो. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की पोटगी कोर्टाने जाहीर केल्यावरही प्रत्यक्ष पैसे जर मिळण्यासाठी टाळाटाळ केली जात असेल
तर तेव्हा स्त्रीने काय करावं? सर्वात महत्त्वाचा प्रश्न जर न्यायालयांमध्ये असेल, त्या स्त्रीच्या समोर असेल, तर न्यायालयीन आदेश पोटगीच्या संबंधामध्ये झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी, एक्झिक्युशन कसं करायचं, हा एक फार मोठा प्रश्न त्या स्त्रियांच्या समोर आलेला आहे. बरोबर. 125(3)च्या अंतर्गत ते पैसे वसूल करण्यासाठी कोर्टामध्ये तिला अर्ज करता येतो. अशा परिस्थितीमध्ये नवरा जो आहे तो टाळाटाळ करतो आहे. कधी समज घेत नाही, कधी पोलीस त्याला समज बजावत नाही, कधी वॉरंट काढावं लागते, वॉरंट काढल्यानंतर तो हजर राहत नाही, किंवा जी खावटी त्याच्याकडे थकीत आहे त्याच्यापैकी काही रक्कम भरून तो पुन्हा वेळ मागतो. तर हा एक वसुलीचा फार मोठा प्रश्न जो आहे या कायद्याच्या अंतर्गत निर्माण झालेला आहे. आणि अनेक केसमध्ये खावटीचे आदेश होऊनसुद्धा प्रत्यक्ष त्या स्त्रीच्या हातामध्ये तेवढे पैसे पडतात अशातला भाग नाही. हां, जर नवरा पगारदार असेल तर आता एक नवीन तरतूद आहे की डायरेक्ट त्याच्या पगारातून ते डिडक्शन जे आहे, त्याच्या मेंटेनन्स अमाऊंटचं डिडक्शन जे आहे त्याच्या पगारातून होते. त्या एम्प्लॉयरला जो आहे तसा कोर्ट आदेश देतो की अमुक अमुक एम्प्लॉईच्या विरुद्ध असे आदेश झालेला आहे, तुम्ही त्याच्या पगारातून एवढी खावटीची रक्कम कपात करा आणि कोर्टात जमा करा. पण जर पगारदार नवरा नसेल तर फार मोठा प्रश्न खावटी वसुलीचा या देशामध्ये आहे. आणि त्या प्रश्नाच्या संबंधामध्ये आज तरी काही योग्य असं समाधान नाही. असाच माझा पुढचा प्रश्न आहे सर, की समजा कोणी प्रायव्हेट जॉब करत असेल किंवा छोटा मोठा कामधंदा करत असेल, पोटगी देताना कदाचित पुढे तो अपंग झाला असेल किंवा तो साधू बनवून संसार सोडून निघून गेला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये काय व्यवस्था असते? नाही, आता तुम्ही जर लग्न केलं आहे तर लग्न करताना या सर्व गोष्टीचा तुम्ही विचार करायला पाहिजे की मी माझ्या बायकोंचं मुलांचं सांभाळ करण्यास सक्षम आहे का नाही. आणि ज्या अर्थी तुम्ही लग्न केलं त्या अर्थी तुम्ही या सर्व गोष्टीचा विचार करूनच लग्न केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मी साधू झालो आणि त्यामुळे मला स्वतः उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही, मी भिक्षा मागून पोट भरतो, म्हणून मला पोटगीचा आदेश माझ्याविरुद्ध होऊ नये असं जर एखादा नवरा म्हणत असेल तर ते काही कायद्यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाही. आणि असा न्यायनिवाडे आलेले आहेत की जरी तो नवरा साधू झाला तरी त्याला 2 हात आहेत सक्षम, त्याचं शरीर आहे, 2 पाय आहेत, डोकं आहे आणि तो काम करण्यामध्ये सक्षम आहे, समर्थ आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याने काम करायचं आणि नवरा आणि बायको आणि मुलांचं पालनपोषण करायचं, ही त्याची जबाबदारी आहे. आता एखादा जर नवरा अपंग झाला तर गोष्ट वेगळी आहे. त्याचं उत्पन्नाचं साधन जर कमी झालं तरी ते काही ना काही साधन आहेत, ते बघून जो आहे कोर्ट खावटी देतो. आणि मिनिमम वेजेस ॲक्ट या देशामध्ये आहे. अच्छा. मिनिमम एक पुरुष जो आहे दिवसभरामध्ये 300 रुपये कमावतो असं गृहीत धरण्यात येते. आणि तशा अनुषंगाने त्याला स्वतःला काही खर्च लागत असेल, त्याच्यावर आईवडिलांची जबाबदारी असेल, ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन कोर्ट जे आहे खावटीचा आदेश करत असतो. त्यामुळे कोर्टसुद्धा काही नवऱ्यावर खूप अन्याय करतो अशातला भाग नाही आहे. एक वेगळा असा प्रश्न माझ्या डोक्यात घोंगावतो आहे सर. अविवाहित मुलगी असेल, नातेसंबंधामध्ये बेकायदेशीर लग्न केली जातात किंवा अज्ञान अल्पवयीन मुलगी असेल, त्यांच्याबद्दल पोटगीसाठी कोणता कायदा असतो सर? नाही, त्याच्यामध्ये 125च्या अंतर्गत अविवाहित मुलगी जी आहे, अज्ञान मुलगी जी आहे, तिला खावटी मागण्याचा अधिकार आहेच. आता याच्यामध्ये पुन्हा एक महत्त्वाचा भाग येतो की जर मुलगा किंवा मुलगी अनवरस असेल, एखाद्या पुरुषाची विवाहबाह्य संबंध असतील आणि त्या विवाहबाह्य संबंधातून त्याला जर मुलगा किंवा मुलगी झालेली असेल, कोणतं अपत्य झालेलं असेल, ते अपत्यसुद्धा त्या पित्याकडनं खावटी मागण्यास पात्र आहेत. लग्न कायदेशीर नाही म्हणून त्या स्त्रीला खावटी मिळणार नाही, पोटगी मिळणार नाही, परंतु जे अपत्य आहे ते जरी अनावरस असतील तरी त्यांनासुद्धा खावटी मागण्याचा अधिकार जो आहे या कायद्याच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे. आता जर आपण वेगवेगळा विचार केला तर पहिले कसं होतं की 125 CRPCमध्ये एकच कायदा होता. आता जसं जशी लोकसंख्या वाढत गेली, जसे जसे नवीन कायदे याच्यामध्ये येत गेले, केसला डेव्हलप होत गेला, त्याच्यामुळे कसं झालं की खावटीसाठी वेगळा अर्ज, जर नवऱ्याने मुलांना घेऊन गेले तर वेगळा अर्ज, लग्नात लागलेला खर्च मागायचा त्याच्यासाठी वेगळी केस करायची, तिचं काही आपलं काही तिचं स्त्रीधन असेल ते नवऱ्याच्या घरामध्ये पडलेलं आहे ते मागण्यासाठी वेगळी केस, अशा वेगवेगळ्या कोर्टामध्ये वेगवेगळ्या केसेस त्या पत्नीला कराव्या लागत होत्या. त्याच्यामुळे तिचा पैसा आणि वेळ दोन्हींचा अपव्यय व्हायचा. त्यामुळे 2005 साली सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदा आणला आहे
आणि त्या कायद्याचं नाव आहे दी प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट. आणि घरगुती हिंसापासून स्त्रियांना संरक्षण देणारा कायदा. आणि या कायद्याच्या कलम 12च्या अंतर्गत त्या स्त्रीला एकाच अर्जामध्ये पोटगी असेल, तिचं स्त्रीधन असेल, तिचं नुकसान भरपाई आहे, तिचं मेडिकल काही असेल आणि तिला त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार असेल, त्या घरात जर ठेवत नसतील तर तिला त्या घर भाड्याचा अधिकार आहे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याला एकाच अर्जामध्ये तिला ते मागता येतात आहेत. त्यामुळे एक चांगला हा कायदा जो आहे तो आलेला आहे. स्त्रियांना वेगवेगळ्या न्यायालयात जाण्याचं आता काम पडत नाही. आणि या कलम 23च्या अंतर्गत या कायद्याच्या इंटरिम म्हणजे तात्पुरती त्या केसचा निकाल व्हायला जर वर्ष 2 वर्ष लागत असतील तर त्या केसचा निकाल होईपर्यंत तिला खावटी तात्पुरती द्यावी असा सुद्धा कलम 23च्या अंतर्गत कोर्ट आदेश देऊ शकतो. त्यामुळे एक चांगला कायदा जो आहे आलेला आहे. आणि याच्या अंतर्गत जे आहे समन्स सर्व्हिसची जी जबाबदारी आहे ती सामाजिक जे खातं आहे आपलं त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. आणि महिला तक्रार निवारण कक्ष प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत, तालुक्याच्या ठिकाणी आहेत. त्या स्त्रीनं जर अर्ज तिथे केला तर तिथूनसुद्धा ते अर्ज तिचा भरून ते कोर्टामध्ये पाठवू शकतात. आणि अशा परिस्थितीत एक चांगला कायदा जो आहे त्या स्त्रियांसाठी हा आलेला आहे. आणि याच्यामुळे स्त्रियांना खूप त्याचा फायदा होत आहे. सर, मला आपणाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माची लोक असतात. मग त्यांच्यासाठी ही पोटगीचे असे वेगळे कायदे आहेत का? 125च्या अंतर्गत कोणत्याही जाती धर्माची स्त्री किंवा आईवडील अर्ज करू शकतात. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट जो आला आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोणत्याही जाती धर्माचे लोक अर्ज करू शकतात. परंतु पुन्हा एक असा कायदा आहे हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956. 1956 साली हिंदू स्त्रीला आणि मुलांना एक नवऱ्याकडनं पतीकडनं खावटी मागण्याचा अधिकार या कायद्याच्या अंतर्गत प्राप्त झालेला आहे. तसंच हिंदू मॅरेज ॲक्ट आहे ज्याच्या अंतर्गत जे काही नांदण्याच्या केसेस चालतात किंवा फारकतीच्या केसेस चालतात, डायव्होर्सच्या केसेस चालतात त्याच्या अंतर्गत त्या केसचा निकाल होईपर्यंत पत्नीला कलम 24च्या अंतर्गत जे आहे तिला पोटगी मागण्याचा अधिकार आहे. कलम 25च्या अंतर्गत फायनल केसचा निकाल झाल्यानंतरसुद्धा परमनंट ॲल्युमिनी तिला काहीतरी जीवन यापनासाठी काही अमाऊंट रक्कम देण्याचे अधिकार त्याच्या अंतर्गत आहेत. तसंच 1986 साली मी सांगितलं की मुस्लिम वुमन्स प्रोटेक्शन ऑन डायव्होर्स ॲक्ट असा एक कायदा आलेला आहे. त्याच्या अंतर्गत जर मुस्लिम स्त्रीला एखाद्या पतीने डायव्होर्स दिला, तलाक देऊन टाकला तर त्या स्त्रीलासुद्धा त्या ॲक्टच्या अंतर्गत कलम 3च्या अंतर्गत न्यायालयामध्ये खावटी मागण्याचा अधिकार जो पोटगी मागण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. नुकताच 3 तलाकच्या संबंधामध्ये एक कायदा जो आहे त्या केंद्र शासनाने पास केलेला आहे. आणि मौखिक रूपाने किंवा इतर कोणत्याही प्रकारे 3 तलाकची जी प्रथा जी आहे ती त्या कायद्याच्या अंतर्गत मोडीत काढण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रियांना संरक्षण देण्यात आलेलं आहे. फार छान अशी माहिती दिलीत सर आपण. दिवसेंदिवस स्त्रियांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढतं आहे. ज्या कुटुंबात अथवा ज्या घरात स्त्री स्वतःला सुरक्षित समजते त्याच घरात ती कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडते. या सर्व बाबींचा विचार करता आंतरराष्ट्रीय पातळीवर स्त्री अत्याचार व कौटुंबिक हिंसाचार हे सर्व रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठराव पारित होणे गरजेचं आहे. ह्या नियमांचं लवकर व काटेकोर पालन व्हावं या गोष्टीची आज आवश्यकता निर्माण झाली आहे. तेव्हा या विषयासह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. घरीच राहा, सुरक्षित राहा.